नमस्कार, एम रेसिपीज बाय रोहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण एक गोड पदार्थ बनवणार आहोत। चला तर मग चिरोटे कसे बनवतात त्याची रेसिपी पाहूयात। चिरोटे बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप मैदा घेते। आता आपण मैदा व्यवस्थित चाळून घेऊया। मैदा व्यवस्थित चाळून झालाय। आता यामध्ये आपण वनस्पती तूप घालूया। वनस्पती तुपाऐवजी तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता। इथे आता मी 2 चमचे वनस्पती तूप घालते। इथे मी थोडंसं मीठ घालते, अगदी चिमूटभर मीठ घालते। मिठामुळे गोड पदार्थाला टेस्ट छान येते। आता आपण हाताच्या साहाय्याने मैदा आणि वनस्पती तूप व्यवस्थित एकजीव करून घेऊया। छान असं एकसारखं आपण एकजीव करून घेऊया। सर्व मैद्याला वनस्पती तूप व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। मैदा आणि वनस्पती तूप व्यवस्थित एकजीव करून झाले। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित घट्ट असा गोळा मळून घेऊया। इथे मी अर्धा वाटी पाणी घेतले। अर्धा वाटी पाण्यामध्ये मैदा व्यवस्थित भिजतो। आता आपण हाताच्या साहाय्याने घट्टसर असा गोळा करून घेऊया। आता आपण 30 मिनिटे हे पीठ बाजूला झाकून ठेवूया। आता आपण चिरोटे बनवताना लागणारा साठा बनवून घेऊया। इथे मी अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतले, ते घालते। आता यामध्ये आपण पाव कप वनस्पती तूप घालूया। आता आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया। साठा पण व्यवस्थित फेटून घेऊया। मस्त असे आपण हाताने आता हे एका डायरेक्शन मध्ये फेटून घेऊया। अगदी हलका होईपर्यंत आपण फेटून घेऊया। छान असा क्रीमी टेक्स्चरचा आपला साठा तयार झालाय। आता आपण चिरोटे बनवून घेऊया। 30 मिनिटे झालेली आहेत, पीठ छान भिजले। आता आपण चिरोटे करून घेऊया। परत एकदा मी पीठ व्यवस्थित मळून घेते। आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊया। इथे मी छोटे छोटे 6 ते 7 गोळे करून घेते। मध्यम आकाराचे व्यवस्थित इथे 6 गोळे झालेले आहेत। आता आपण त्याच्या चपात्या लाटून घेऊया। ते मी थोडासा मैदा भुरभुरून घेते। एकदम पातळ आपण चपाती लाटून घेऊया। अशा पातळ आपल्याला सर्व चपात्या लाटून घ्यायच्यात। आता ही चपाती मी बाजूला एका ताटामध्ये ठेवते। आता आपण बाकीच्या सुद्धा चपात्या लाटून घेऊयात। अशा प्रकारे अगदी पातळ आपल्याला लाटून घ्यायची। आता ही चपाती मी बाजूला ठेवते आणि बाकीच्या सुद्धा लाटून घेते।
सर्व चपात्या आपल्या लाटून झाल्यात। आता प्रथम मी इथे एक चपाती घेते। ही सर्वात आधी आपण जी लाटलेली ती चपाती आहे। आता हिला थोडीशी पातळ करून घेऊया, कारण हिला लाटून खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे मी आता थोडीशी लाटून घेते। यावरती इथे मी 1 चमचा साठा घालते। आता आपण साठा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित पसरवून घेऊया। यावरती मी दुसरी चपाती ठेवते। यावरती सुद्धा 1 चमचा साठा घालून घेऊया। आता हाताच्या साहाय्याने हा साठा सुद्धा आपण व्यवस्थित पसरवून घेऊया। दुसऱ्या चपातीला सुद्धा साठा लावून झालाय। आता यावरती इथे मी थोडासा खायचा रंग घालते। इथे मी ऑरेंज कलरचा खायचा रंग घेतलाय, तो आता आपण यावरती स्प्रेड करून घेऊया। कलरमुळे मस्त फुलांसारखे आपले चिरोटे दिसतात। दुसरा लेयर सुद्धा आपला लावून झालाय। आता आपण तिसरी चपाती ठेवूया। याला सुद्धा आपण साठा लावून घेऊया। तिसऱ्या चपातीला साठा लावून झालाय। आता इथे मी चौथी चपाती ठेवते। आता यावरती मी इथे 1 चमचा साठा घेते। आता या चपातीला आपण परत खायचा रंग लावून घेऊया। आता आपण यावरती दुसरी पारी ठेवूया। यावरती मी साठा घालते आणि आपण स्प्रेड करून घेऊया। आता या चपातीला आपण उरलेला सर्व साठा लावून घेऊया। लास्टच्या चपातीला सुद्धा साठा लावून झालेला आहे। आता यावरती आपण थोडासा कलर भुरभुरून घेऊया। सर्व मैद्याच्या चपात्यांना साठा लावून झालाय। आता आपण याचा रोल करून घेऊया। छान आपण असा एकसारखा रोल करून। आता इथे मी बाजूच्या कडा कापून घेते। एक सेंटीमीटर याप्रमाणे मी इथे कट करून घेते। आता आपण याच्या लाट्या कट करून घेऊया। दीड कप पिठामध्ये 14 आपल्या या लाट्या तयार झाल्यात। आता आपण चिरोटे लाटून घेऊया। आता इथे मी एक लाटी घेतले, हलक्या हाताने लाटण्याने मी लाटून घेते। असं मध्यमसर आपल्याला लाटून घ्यायचे, जास्त पातळ सुद्धा नाही जास्त जाड सुद्धा नाही। याचप्रमाणे आता मी बाकीचे सुद्धा लाटून घेते। इथे मी 6 चिरोटे लाटून घेतलेत। आता आपण हे तळून घेऊया। तेल गरम झालेले, तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही। आता यामध्ये मी चिरोटा सोडते। गॅसच्या मंद आचेवरतीच आपण चिरोटे तळून घेऊया। आता आपण चिरोटे दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊया।
चिरोट्यांना लेयर्स तुम्ही बघू शकता किती छान सुटलेत। आता आपण चिरोटा बाहेर काढूया। अगदी हलकासा गोल्डन होईपर्यंत आपण चिरोटा तळून घेतलाय। आता आपण चिरोटा प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे बाकीचे सर्व चिरोटे तळून घेऊया। सर्व चिरोटे तळून झालेत, तुम्ही बघू शकता किती छान लेयर सुटलेत। आता यावरती आपण पिठी साखर भुरभुरून घेऊया। साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। हलकेसे गरम असतानाच यावरती आपण पिठी साखर घालतोय, जेणेकरून आपण जी वरून पिठी साखर घालणार आहोत ती त्यामध्ये विरघळेल। मस्त खुसखुशीत आपले चिरोटे तयार झालेत। तुम्ही सुद्धा यावर्षी गौरी गणपतीला असे चिरोटे नक्की ट्राय करा। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात। तुम्हाला जर चिरोट्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, बाजूला जी बेल आयकॉन दिसत आहे तिला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून ज्याही मी नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील। आणि संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।